सामाजिक कार्यकर्ता सुरेश भगवान गुरड. आज वेळी ग्रामपंचायतमध्ये एक भ्रष्टाचार मोठा उघडकीस आणलेला आहे. कित्येक वर्षापासून म्हणजे 2-3 वर्ष झालं मी या सामाजिक क्षेत्रात मी काम 5 वर्ष झाले सामाजिक क्षेत्रात मी काम करतोय. वेळी ग्रामपंचायतला मी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा केलेला आहे की आम्हाला ग्रामपंचायत म्हणजे जे काही निधी कुठून येतोय किंवा त्यामध्ये काय चालतंय, कुठचा व्यवहार कुठं होतोय, कुठली योजना येते, त्या संदर्भात मी पत्र वारंवार देऊन सुद्धा त्यावेळी मला उत्तर मिळालं नाही. पण वारंवार ही करून सुद्धा वरती पण तक्रार केली तर माझी दखल घेतलेली नाही. पण मागासवर्गीय समाजाचे काही लोक माझ्याकडे आले आणि मला सांगितले की असाच एक ग्रामपंचायतने प्रकरण म्हणजे असं जो आमच्या वाढण्या केलेलं आहे. मग त्याची मी माहिती घेतली तर असा त्यांच्या संदर्भात उघडकीस आलं की त्यांना पाण्याच्या टाक्या तीन ते पाण्याच्या टाक्या दिलेत की त्याची किंमत एका टाकीची किंमत 30,000, 45,000, 40,000 अशी किंमत लावलेली आहे. त्या तिन्ही टाकीची किंमत एकूण 1,06,000 रुपये अशी ग्रामपंचायतीने लावलेली आहे. त्याची चौकशी आम्ही वारंवार करून सुद्धा आमची त्यांनी दखल घेतलेली नाही. पण आता मी समाजाला मी आश्वासन दिलेलं आहे, यातून आपण एक मोठं आंदोलन बेडू साहेब असेल किंवा शिवसाहेबांच्या त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना मोठं एक आंदोलन आम्ही करणार आहोत. याची चौकशी चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर ग्रामपंचायतीचे जे पण मग सरपंच असेल, कोण अधिकारी असेल त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी, एवढंच मी सांगतो समाजाच्या वतीनं आणि थांबतो. 5 टाक्या आणलेल्या की आम्हाला काय न विचार घेता लोकांनी टाक्या आणल्या होत्या. त्याचं आम्हाला काय फॉर्मॅटोलॉजी उत्तर देते काय. मी हरिबा खशाबा केंगा विरळीगावच्या 15% निधीबाबत बरं का मी वारंवार ग्रामपंचायतीत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तिथं कुठल्याही प्रकारची मला माहिती दिली नाही. काही वेळेला ग्रामसेवक नसतात, काही वेळेला सरपंच नसतात. सरपंच भेटले तर ती म्हणतात अमुक अधिकाऱ्याला विचारा. प्रत्येक वेळी टाळाटाळ केली जाते. म्हणून मी 25/6/2026 रोजी RTA टाकला. तर तो 15% मागासवर्गीयचा निधी कुठं वापर केला, कशा प्रकारे वापर केला, आम्हाला अद्याप कुठलेही 2022 पासून होला समाजासाठी तरी एकही रुपया खर्च केला नाही. मग हा निधी कुठं वापरला गेला हे आत्तापर्यंत आम्हाला सांगितलं नाही. आणि चालू वर्षाचा निधी त्याचं काय केलं ते पण माहीत नाही. आणि तेच विचारायला गेलं तर त्याची टाळाटाळ करते. ते RTA टाकला तर त्याची माहिती दिली जात नाही, त्याला टाळाटाळ केली जाते. आणि त्या 15%तनं काय टाक्या वगैरे काय त्याने आणलेलं आहे ती काय आम्ही मूळ मुद्दा म्हणजे मागणीच केली नाही. टाक्यांची कुठल्याही समाजानं मागणी केली नाही किंवा त्या आणण्या अगोदर कुठल्याही समाजातले कुठल्याही लोकांनी विश्वासात नाही घेतलं. न घेताच त्या टाक्या आणल्या, कोणाला दिल्या कोणाला नाही दिल्या ते अद्यापपर्यंत आम्हाला माहितीच नाही. मला सांगा त्या टाक्यांचा वापर कुठं होतोय आणि कसा होतोय? त्याचा वापर त्यांनी कोणाकोणाला दिल्या, ती कोणा वैयक्तिकच दिल्या, त्याचा वापर कसा होतो ती पण माहिती नाही. बरं, आता मागासवर्गीयांच्या इतर लोकांना त्या टाक्यांचा वापरात येतात का? नाही. बरं मग कारण ऑलरेडी सकट समाजात पहिल्याच 2 टाक्या दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी टाक्या आहेतच. आमच्या समाजात तर टाकी घ्यायचं तर टाकी बसवायला जागा सुद्धा नाही. त्याला फाउंडेशन करून दिलं पाहिजे ना ग्रामपंचायतने. तुम्हाला टाकी दिली तिथं फाउंडेशन करा, बसवा. तिथं पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. कुठलीही व्यवस्था नाही तिथं. केंगार, मला सांगा या टाक्या ग्रामपंचायतीनं तुम्हाला 15% दिल्या म्हणजे अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही. मग त्या द्यायच्या अगोदर तुम्हाला विचारलं होतं का, विश्वासात घेतलं होतं का, किंवा काय नक्की काय प्रकार? आम्हाला विचारून न विचारताच आणलेले आहे. बरं, एकंदरीत या प्रकरणाबद्दल काय सांगाल? मग याचा हा भोंगळ कारभारच आहे ना. एक तर माहिती दिली जात नाही, पहिली गोष्ट. कशासाठी वापरताय ती पूर्वसूचना दिली जात नाही. बर. आणि कुठल्याही परवानगीशिवाय त्यांनी परस्पर आणले त्या टाक्या. बर. समाजातल्या कुठल्याही लोकांची परवानगी नाही, त्याला विचारणा केलेली नाही. मग मला सांगा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ही सगळा भोंगळ कारभार आहे. प्रशासकीय कारभार अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याच्यात लक्ष घालून ह्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे या प्रकरणाचा.
कारण आता जरी हे असंच चालत राहिलं तर पुढे भविष्यात पण असंच राहील ना. ह्याच्यावर निर्बंध थोडंफार आलंच पाहिजे तो वरिष्ठ अधिकाऱ्याकडून. आम्ही काय टाकीची म्हणजे मागणी केलीच नव्हती, कारण की आम्हाला टाकीची काही गरज नाही. आम्हाला ती पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आधीच मागणी केली, ती जिम पाहिजे. पण जिम आले गावात आहे आज सध्या, बर. पण जिम काय आमच्या उपयोगाला येत नाही, कारण की जिमचं आम्हाला माहितीच नाही साहित्य काय काय आले आणि जिम मध्ये कुठली वस्तू आहे. आल्यापासून जिम मुलं वापरतात का इथले तरुण? आहो, आम्ही गेलतो हा. पण त्या जिमला टाळा आहे. चावी बी देत नाही. चावी म्हणते ती आता नाही, परत म्हणजे गंडवते ते. चावी परत देतो तासाभरात दे, पण चावी काय आम्हाला मुळात भेटत नाही. बरं, अधिकाऱ्यांना किंवा सरपंचांना विचारलं का तुम्ही बाबा? आम्ही लय म्हणजे सरपंचाला ही बोलून बघितलं आम्ही. ते म्हणले तुमच्या निधीतनं आलेला आहे, तुमच्या तुम्ही म्हणजे बसून मिटवा तिन्ही समाज. पण आम्ही बघितला, प्रयत्न केला, पण ती नाही झाला. आम्हाला जिम काय भेटत नाही वापरायला. बरं, कधी आली जिम ती? जिम सलग 3 वर्ष झालं जिम आल्या. आतापर्यंत वापरतच नाही? कोणी सुद्धा वापरत नाही. कुलूप लावून टाळाय, त्यातलं निम सामान आहे का नाही ती पण माहित नाही आम्हाला. बरं. आणि देत बी नाही ती जिम वापराय, काय यामुळे आम्हाला जिम ती प्रस्ताव मांडलेला आम्ही 3 साली की आम्हाला जिम पाहिजे, आमच्या निधीतला पैशातनं जिम पाहिजे. पण ती जिम आली, पण मुळात आम्हाला वापराय काय आले नाही. म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग काहीच होत नाही? पैशाचा उपयोग काही होत नाही. आणि ही मुळात आम्ही काही पाणी टाकी मागेल नव्हती. आमचा पैसा कुठे बी कसा बी, आणि आम्हाला कुठल्याही तिन्ही समाजाला कुणालाही चढलं नाही की तुम्हाला पाणी टाकी आणू बनव. ग्रामपंचायती स्वतःच्या जीवानं ग्रामपंचायतीने टाकी आणली आणि तिथं उपयोग बी नाही त्या टाकीचा. आहे तशी टाकी तिथं ग्रामपंचायती पशी उभा आहे दोन्ही. तुम्ही मागताय या ठिकाणी जिम आणि तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली पाण्याची टाकी, ती सुद्धा त्याचा काही उपयोग नाही आहे की नाही, असं सांगायचं ना तुम्हाला? ओके ओके, धन्यवाद. ओके, सांगा किती वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही? 3 वर्ष. मोठ्यानं बोला. 3 वर्ष. बरं, 3 वर्षात हे किती वेळा लाभ मिळालाय तुम्हाला? एकच मिळाला. यंदाच? हो. मागच्या 2 वर्षात काय मिळालं का तुम्हाला? काय नाही, काय बरं, कशासाठी तुम्ही विचारलं का कधी? कधी नाही विचारलंय मी. आता कशाला विचारते तेव्हा? बरं. ग्रामपंचायत सदस्य वेळी मी आज ओपनिंग करतो की माझी मागासवर्गीय निधी मला न विचारता माझ्या परस्पर वाटून टाकण्यात आली आहे.